नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता लवकरच म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला। केंद्राचे 2000 रुपये जमा झाल्यानंतर आता राज्यातील शेतकरी आतुरतेने एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची। PM किसानचे पैसे मिळाल्यानंतर राज्याचे अतिरिक्त 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? या प्रश्नाचे उत्तर राज्याच्या आगामी हिवाळी अधिवेशनात दडलेले आहे। पाहुयात माझा हा सविस्तर रिपोर्ट। नमो शेतकरी योजनेचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारा अर्थसंकल्पीय निधी पुरवणी मागण्यांद्वारे विधिमंडळात मंजूर करावा लागतो। महाराष्ट्र विधिमंडळाचे महत्त्वाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथे सुरू होत आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी निधी वितरणासाठी आवश्यक असलेल्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या जातील। या मागण्यांवर 10 आणि 11 डिसेंबर या 2 दिवशी चर्चा होऊन त्या मंजूर होतील। विधिमंडळात पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच निधी वितरणाचा शासकीय निर्णय GR निर्गमित होतो। या शासकीय आदेशानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते। या सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींचा विचार करता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जमा होण्याची दाट शक्यता आहे। अनेक जाणकारांच्या अंदाजानुसार ही रक्कम डिसेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे। या आचारसंहितेचा कोणताही अडथळा निधी वितरणामध्ये येऊ नये यासाठी सरकार तातडीने पाऊल उचलते आहे। निवडणुकांचे पुढील टप्पे उदाहरणार्थ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती घोषित होण्यापूर्वीच्या गॅपमध्ये हा हप्ता वितरित करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत पैसे जमा होतील। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्राच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे। PM किसान योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला अतिरिक्त 6000 रुपये दिले जातात। या दोन्ही योजनांमुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून वर्षाला एकूण 12,000 रुपयांची भरीव आर्थिक रक्कम मिळते। शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे। या संदर्भात कोणताही शासकीय निर्णय GR येताच माझी योजना चॅनलवर तुम्हाला त्वरित माहिती दिली जाईल। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।